नारायण पाटील आणि अभिजित पाटील हे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत। ते माझे जिवलग सहकारी आहेत, पण पालकमंत्री जयकुमार गोरे हे त्यांच्यावर दबाव टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या अडवणुका करून त्यांना आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न करतायत। म्हणजे मतं आमची घेऊन सत्ता भाजपाची आणायच्या विचारात असतील तर तो डाव हा उत्तम जानकर या सोलापूर जिल्ह्यात यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा आमदार उत्तम जानकर यांनी पालकमंत्री गोरेंना दिलाय। आमदार जानकर म्हणाले की पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात काही पक्षांतर घडवून आणली आहेत। माजी आमदार राजन पाटील, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित शिंदे आणि इतरांचा त्यात समावेश आहे। आम्ही म्हणतो तेच झाले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। माढा आणि करमाळ्याचे चित्र बघायचे झाले तर माढ्यात रणजित शिंदे आणि संजय मामा शिंदे ही दोन्ही लोक त्यांचीच आहेत, तरी सुद्धा आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्यात आमदार नारायण पाटील यांच्यावर तुम्ही आघाडी केल्या पाहिजेत। तुम्ही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली पाहिजे। तुमच्या आघाडींना आम्ही रसद पुरवू, त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला झेडपीमध्ये ही संख्या दिली पाहिजे। म्हणजेच मतदान विरोधी आघाडीचं घ्यायचं आणि निवडून आलेली माणसं त्या ठिकाणी नेऊन द्यायची, अशा पद्धतीचा फॉर्म्युला पालकमंत्री जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात राबवतायत, असा दावाही उत्तम जानकर यांनी केला। जानकर म्हणाले की जिल्ह्यातील अनेक लोकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम पालकमंत्री गोरे करतायत, असं माझं मत आहे। सांगोला नगरपालिका निवडणुकीत शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना करमाळ्याचा प्रचार करायला लावला, त्याचा परिणाम नगरपालिका जाण्यात झाला, पण ती ज्या फरकानं गेली तो फरक सोलापूर जिल्ह्याला अचंबित करणारा आणि डॉ. देशमुख यांचं राजकीय जीवन कायमचं उद्ध्वस्त करणारा होता। सांगोल्याप्रमाणेच आज माढा आणि करमाळ्यात पालकमंत्री प्रयोग करतायत। तुम्ही पक्षात घेतलेले रणजित शिंदे यांच्यासाठी ताकद लावा ना, त्यांना निवडून आणा, पण एकाला पक्षात घ्यायचं आणि रसद दुसऱ्याला पुरवायची, त्यातून त्यांनाही उद्ध्वस्त करायचं काम पालकमंत्र्यांकडून सुरू आहे, असा आरोप जानकर यांनी केला। ते म्हणाले की तुम्ही निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढा, म्हणजे मतं शरद पवारांची आणि निवडून आल्यानंतर तुम्ही भाजपाला मदत केली पाहिजे, असं चित्र सोलापूर जिल्ह्यात आहे। पंढरपूर नगरपालिकेत अभिजित पाटील यांना स्वतंत्रपणे लढायला लावलं, पण त्या निवडणुकीत पाटलांची पुरती वाट लागली, सर्व उमेदवार पराभूत झाले, त्यातून पाटील हे ऍडजस्टमेंट करणारा माणूस आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला। नारायण पाटील आणि अभिजित पाटील हे माझ्या पक्षाचे आमदार आहेत, ते माझे जिवलग सहकारी आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर वारंवार दबाव टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या अडवणुका करून भाजपच निवडून यावा आणि त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त व्हावं, अशा पद्धतीची व्यूहरचना करतायत। मी पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पक्षासोबत घेतलेले मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांची अवस्था काय केली, भाजपातील निष्ठावंत विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांचीही वाट लावण्याचं काम करण्यात आलंय, असा गंभीर आरोप जानकर यांनी केलाय। पालकमंत्री गोरे यांना मला एक सबुरीचा सल्ला द्यायचा आहे, तुम्ही तुमच्या पक्षासाठी काम करा, पण मतं आमची घेऊन सत्ता भाजपाची आणायच्या विचारात असाल तर तो डाव हा उत्तम जानकर या सोलापूर जिल्ह्यात होऊ देणार नाही, असा इशारा पालकमंत्री गोरेंना त्यांनी दिला।